बार्शी तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलाय। 2025 सालचा खरीप पीक विमा अद्याप मिळालेला नसल्यानं शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होते। त्यातच चालू वर्षी पावसानं अपेक्षित हजेरी लावली नसल्यानं पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे। गतवर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करत अनेक शेतकऱ्यांनी पिकांचं नुकसान सहन केलं। पीक विम्याच्या मदतीमुळे काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र वर्ष उलटूनही विम्याची रक्कम न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत अडकलेत। याच पार्श्वभूमीवर नुकतेच विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार राजेंद्र राऊत यांनी या प्रश्नात लक्ष घालावं अशी मागणी बार्शी तालुक्यातील शेतकरी करतायत। शासन, कृषी विभाग आणि संबंधित विमा कंपनीकडे पाठपुरावा करून बार्शी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम मिळवून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीत बार्शी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात साथ दिली आहे। त्यामुळे आता आमदार राजेंद्र राऊत यांनी शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर पुढाकार घेत ठोस पाठपुरावा करावा आणि पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावावा। सध्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आमदार राजेंद्र राऊत यांच्या भूमिकेकडे लागल्या असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे पीक विम्याचा रखडलेला प्रश्न सुटेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जाते। बार्शीच्या शेतकऱ्यांना 2025चा पीक विमा मिळवून देण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घ्यावा अशी